नमस्कार, माझे नाव आहे सिद्धी संदीप देशमुख. मी इयत्ता 8वीमध्ये शिकते. माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद माध्यमिक शाळा पानकनेर गाव असे आहे व तालुका सेनगाव, जिल्हा हिंगोली. आणि माझ्या शाळेमध्ये एक उपक्रम राबवण्यात आलेला आहे. त्या उपक्रमाचे नाव आहे शालेय वाचनालय. आणि आमच्या वाचनालयामध्ये खूप सुंदर सुंदर पुस्तके आहेत. जादूची व जादूची, शास्त्रज्ञांची, अंतराळवीरांची व ज्यांनी आपली शौर्यगाथा इतिहासात छापली आहे त्यांची सुद्धा पुस्तके आहेत, ज्याच्यातून आपल्याला बोधसुद्धा मिळते. तर त्यातलंच हे पुस्तक, या पुस्तकाचे नाव आहे मूर्खाचा पावनचार व या पुस्तकाचे लेखक आहे सुहास शिरवाळकर. आणि या पुस्तकामध्ये खूप सारं काही दिलेलं आहे, ज्याच्यामधून आपण बोध घेऊ शकतो व खूप काही शिकू शकतो. तर खूप काही शिकू शकतो. एक गाव होतं. त्या गावात म्हणजेच एक राज्य होतं. तर त्याचे नाव होते मद्रास प्रांत. त्याला प्रांतच म्हणत जायचे. तर त्यामध्ये एक प्रसिद्ध नर्तक राहायचा. आणि त्या नर्तकाचे नाव होते त्रिगुणासुंदरम. तर त्रिगुणासुंदरम हा अतिशय हुशार बुद्धीचा होता. ही गोष्ट खूप काळाची आहे. आणि ही म्हणजेच तरी 150 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. पूर्वी नृत्य शिकवत असे. पण आपण आत्ताच्या काळी वेगवेगळ्या ठिकाणी क्लास लावतो आणि नृत्य शिकतो. तर पहिल्या काळी तसे नसायचे. जो शिष्य आहे तो आपल्या गुरुजींच्या घरी स्वतः जायचा व नृत्य शिकायचा. आणि याने सुद्धा तसेच केले. या नर्तकाचे गुरुजी हे वृद्ध होते आणि त्यांनीच त्याला भरतनाट्यम हे नृत्य शिकवले होते. आणि त्या कलाकारांनी सुद्धा ते भरतनाट्यम नृत्य शिकले होते. तर भरतनाट्यम नृत्य शिकले होते. आणि त्रिगुणासुंदरम यांनी त्यांनी भरतनाट्यम शिकले व आजूबाजू सुप्रसिद्ध झाला व आपले नाव आजूबाजूच्या गावामध्ये प्रसिद्ध केले. त्रिगुणासुंदरम हे आपली कला दाखवण्यासाठी आता आजूबाजूच्या शहरामध्ये, राज्यामध्ये, गावी जाण्यासाठी प्रदर्शन करण्यासाठी जाऊ लागला. तर त्याने त्याच्या गुरुजींचा आशीर्वाद घेतला आणि येतो असे म्हटला. तर त्याच्या गुरुजींनी सांगितलं, एखाद्या मूर्खासमोर तुझ्या कलेचं प्रदर्शन करू नको. आणि त्याने मान हलवत स्वीकार केली. त्याला वाटलं कोणी आपल्याला स्वतःहून बोलवणारा मूर्ख असूच शकत नाही. म्हणून त्याने मान हलवून त्या गोष्टीकडे दुर्लक्ष केले. नंतर तो कुंडलनगर या नगरामध्ये गेला आणि तिथल्या लोकांनी त्याला बोलवली होती. तो सभामंडपी गेला आणि आपले नृत्य सादर करू लागला. त्याचे हे नृत्य पाहून सर्वांना खूप त्याचे नृत्य सर्वांना खूप आवडले व सभामंडप अपुरे होऊ लागले.
10, 11, 12 दिवस झाले, पण तरीही त्याची भीड कमी होऊन होती लागली आणि त्याचे नृत्य सर्वांना इतके आवडले होते की सर्व त्याचे नृत्य पाहण्यासाठी येऊ लागले, दूरदूरून येऊ लागले. धन्यवाद.